पानाशी पूर्ण गोळा झालेली होती आणि 100% व्हायरसवर होती. बरोबर. आणि आता जर बघितलं तर नवीन फुटवा पण आहे आणि 100% व्हायरस क्लिअर झाला. हे सगळ्यांनी मिळून आम्हाला चांगला रिझल्ट आला त्याचा. आता जो सर बदल दिसतोय हा सर किती दिवसात बदल जाणवला सर? हा 1 महिन्यात. 1 महिन्यात बदल झाला. हो पूर्ण 1 महिन्यात. काय बदल म्हणजे नेमका काय बदल वाटतोय सर? हे झाड एकदम पिवळकी पडलेली होती, हा. पानं एकदम अशी वाकडी झालेली होती आणि त्यातून अंतर बघितलं पेऱ्यामधलं एकदम बारीक पडलेलं आहे. आता आता हे जर बघितलं खायला अंतर हा. तर इथं 2 बोटं बसतात. हे बघा, हा हा. बरोबर आणि आता इथं जर बघितलं हा नवीन बरोबर. तर इथं एक पण बोट बसत नाही. पण त्या सेटिंग दिसते कमी. नवीन फुटे वगैरे आणि निघताय नवीन बघा, फुटवे पण बघ. फुल धारणा झाली नवीन. दिसतंय लगेच ते. हो. बरोबर. म्हणजे हा फरक दिसतो मला. आणि रासायनिकच्या तुलनेत एसबीटीचा खर्चामध्ये काय बदल वाटतो? हे खर्च कमीच आहे ना. एसबीटीचा खर्च कमी आहे. कमीच आहे. आणि रिझल्ट जर बघितला तर चांगला आहे. रिझल्ट एकदम भारी. नमस्कार सर, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा मला. माझं नाव तेजश्री गोकडलं, निमगाव भोजापूर, तालुका संगमनेर, बरं. जिल्हा अहिल्यानगर. तर जो आपण या पपईचा प्लॉट बघतोय हा किती वर्षाचा प्लॉट आहे? म्हणजे किती महिने झाले प्लॉटला? 4 महिन्याचा प्लॉट आहे. 4 महिन्याचा प्लॉट. त्याला काय प्रॉब्लेम होता सर? याला पूर्णपणे व्हायरस आला होता. 100% व्हायरस आला. हो. मग तुम्ही त्याला काय ट्रीटमेंट केली आणि काय बदल जाणवला तुम्हाला? तर बिआर बुस्टर हां आणि स्लरी पण केली. बरं. हे सगळ्यांनी मिळून आम्हाला चांगला रिझल्ट आला त्याचा. आता जो सर बदल दिसतोय हा सर किती दिवसात बदल जाणवला सर? हा 1 महिन्यात. 1 महिन्यात बदल झाला. हो पूर्ण 1 महिन्यात. काय बदल म्हणजे नेमका काय बदल वाटतोय सर? हे झाड एकदम पिवळकी पडलेली होती, हां. पानं एकदम अशी वाकडी झालेली होती हां. आणि एकदम प्लेन पानं झाली. पुढं म्हणजे पानं पानाशी पूर्ण गोळा झाली झालेली होती. आणि 100% व्हायरसवर होती. बरोबर. आणि आता जर बघितलं तर नवीन फुटवा पण आहे आणि 100% व्हायरस क्लिअर झाला. क्लिअर झाला. टोटल ते रान आहे साहेब, किती एकर रान आहे आपलं आता? हे हे 1.5 एकर आहे. असं 1.5 एकर रान आहे. पपईचं क्षेत्र आज बरोबर आहे की नाही? बरोबर. याची व्हरायटी कोणती आपली? 15 नंबर. 15 नंबर आहे. आता सुरुवातीला काय व्हायचं, व्हायरसचं प्रमाण कमी होतं, हा पण आत्ताचे वातावरण आणि हे सगळं बघता व्हायरसचं प्रमाण वाढून गेलेले पपईमध्ये. बरोबर. आणि हा प्लॉट आम्ही काढण्याच्या याच्यावर होतो. उपटून टाकायचा. हा, कारण व्हायरसच आता जर एवढा आहे तर पुढं हार्वेस्टिंगला याला ते म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की हे आटोक्यातच येणार. आटोक्यातच येणार. सुरुवातीला जर असं आहे तर पुढे जाईपर्यंत पुढं जाईल आणि खर्च पण बोगस होणार. हे हा. प्रत्येक कंपनी दावा करते हे मारा ते ते मारा मारा. ते मारा, रिझल्ट काही येत नाही. त्याच्यामुळे साधारणतः आज लागण करून प्लॉटला दिवस किती झाले? 4 महिने. 4 महिन्याचं प्लॉट आहे. बाकीच्या शेतकऱ्यांची आज काय कंडिशन आहे? बाकी शेतकऱ्यांनी पण आपले प्रोडक्ट वापरले ती तुमचं बरं, तुमच्यामुळं. नाही. आता आमच्या बंधूंनी आधी वापरलं होतं, हा त्यांचं बघून आम्ही वापरलं. बरं, चला वापरून बघूया. हो. काय वाटतं, विश्वास काय वाटला आज नाही, तुम्हाला? 100% रिझल्ट चांगला, एकदम भारी. म्हणजे किती टक्के व्हायरस कव्हर झाला? 30-40% व्हायरस होता. हा. आज एक पण झाड, आता प्लॉट मध्ये बघू शकता तुम्ही, एक पण झाड दिसत म्हणजे 100% व्हायरस क्लिअर झाला. नवीन फुटवे इथून जोमाने निघालेत बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि त्यातून अंतर बघितलं पेऱ्यामधलं एकदम बारीक पडलेलं आहे. आता हे हे बघा, जर बघितलं खायला अंतर हा. तर इथं 2 बोट बसतात. हे बघा, हा हा. बरोबर आणि आता इथं जर बघितलं हा नवीन बरोबर. तर इथं एक पण बोट बसत नाही. पण त्या सेटिंग दिसते कमी. नवीन फुटवे वगैरे आणि निघताय नवीन बघा, फुटवे पण बघ. फुल धारणा झाली नवीन. दिसतंय लगेच ते. हो. बरोबर. म्हणजे हा फरक दिसतो मला की रासायनिक मुळे खर्च वाढतो वगैरे किंवा बरोबर. मुळे खर्च वाढतो. वाढतोच. त्याबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल? रासायनिकमुळे पूर्णपणे खर्च वाढतो आणि रिझल्ट त्या मापात येते नाही. रासायनिक रिझल्ट 10-15 दिवस दाखवते, परत पुढं नाही दाखवत. आणि आपले काय वाटतं मला आज? आपलं मला ग्रेनरी वगैरे एकदम फ्लावरिंग साधारणतः आपले जे तुम्ही प्लॉट वापरले किती दिवस झाले वापरून तुमचं? 1-1.5 महिना. 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यात तुम्हाला जेवढा फरक दिसतोय हो बरोबर. रासायनिक फास्ट रिपोर्ट भेटतो का? रासायनिक रिपोर्ट फास्ट दिसतो, हा, पण मग त्याचे Attack जास्त होतो. अटॅक जास्त, परत पुढं वाढत जेवढं जातो. fast- वाढत जातो. खर्च जेवढं वाढतो हा. आणि जेवढं फास्ट रिझल्ट येतो तेवढं फास्ट फास्ट कमी पण येतो. आणि रासायनिकच्या तुलनेत एसबीटीचा खर्चामध्ये काय बदल वाटतो? खर्च कमीच आहे ना. एसबीटीचा खर्च कमी आहे. कमीच आहे. आणि रिझल्ट जर बघितला तर चांगला आहे. रिझल्ट एकदम भारी. आणि तुम्ही जे नवीन जे पपई शेतकरी आहेत किंवा महाराष्ट्रवर जे पपई करणारे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्या? त्यांना सांगू की वापराच तुम्ही, चांगलंच आहे. याच्यापासून व्हायरस पण येत नाही आणि जसं काय झाड नाही शेंद्रीय वगैरे राहते. हा, आणि शेतकऱ्याच्या पण डोक्याला टेन्शन नाही. टेन्शन नाही. थोडं सांगा तुमचा सर. एकदा सर नंबर सांगा. 83 80 84 35 35.
ओके. आणि तुम्हाला इथं सगळ्यांनी माहिती वगैरे कोण दिली सगळी आपली SBTची वगैरे किंवा प्लॉट कुठे भेटले आपले? मार्गदर्शन कोणी केलं? रेगोडे सर आणि दोन्ही रेगोडे सर. सर नमस्ते. नमस्कार. तुमचा एक इथला मोबाईल नंबर सांगा आणि ॲड्रेस सांगा. तुमचं नाव सांगा. अग्रो चिकणी. हां. मोबाईल नंबर 7755 9978. आणि SBT रविवारी विजिटला यायचीच ती. कंटिन्यू मी फोन नाही केला तर त्यांचा फोन यायचा. मी विजिटला आलोय. एकदम म्हणजे मार्गदर्शन कसं वाटतं सरांचं तुम्हाला? चांगले मस्त सगळ्या गोष्टीमध्ये व्यवस्थित सल्ला दिला. ते म्हणे रिझल्ट आला तरच पुढचे प्रॉडक्ट वापरा, बोगस खर्च करू नका. जे आहे ते खरं सांगितलं. म्हणजे तुम्हाला एक विश्वास दिला. हो. तुम्ही जेव्हा SBTचे प्रॉडक्ट म्हणजे सुरुवात जी ग्राउंड लेवल पासून जर केली तर तो हा जो प्रॉब्लेम हा कधीच येणार नाही. येणार पण नाही. आणि सर आपलं जे बंधूंचा प्लॉट आहे हा तर तो एकसारखा प्लॉट आहे. तर त्यांनी एकसारखा छोटे असताना झाडं सुरुवात केली बरोबर सर? बेसल डोस महत्वाचा. हा बेसल डोस पासून म्हणजे आपली जी पूर्ण ट्रीटमेंट सुरुवातीपासून चालू हा केली. त्यांनी केलेलं आहे. त्याच्यात काय अनुभव तुमच्यावर साहेब? ही कंपनीचं यांचा तरी 30% खराब होता, आमचा 50% खराब होता. बर काय अनुभव आहे? म्हणजे इच्छाच नव्हती खर्च करण्याची नाही का. उपटून टाकायचं. हा? उपटून टाकायचं काढून आपलं. हो टाकायचा हो plot. काढून टाकायचा बरं. निर्णय घेतला होता. पण हे आले रेगोडे साहेब आल्यानंतर आतापर्यंत एवढा खर्च केलाय, इथून पुढे आमची करून बघा नाही का आपल्या हा. कंपनीचे. म्हणजे तर trial केल्यानंतर मन समाधानकारक वाटलं. प्लॉट आता एकदम चांगलं आहे. अच्छा. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, नाव सांगा. नितीन कडलक 96 046 76 259. ठीक आहे. धन्यवाद सर.